हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत होममेड चेरी. आणि ही चेरी केकवर लावतात आणि ही रिअलवाली चेरी नाही आहे. करवंद जे असतात ना, ही त्याच्यापासून आपण आज चेरी बनवणार आहोत. आपण गुळातले बोरं कसे बनवतो त्या पद्धतीनेच ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, इथे आपण चेरी घेतलेली आहे, भरपूर अशी घेतलेली आहे. याच्यामधली थोडीच मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला याला ना मध्ये अशी कट करून घ्यायची आहे. जर तुम्हाला कट करायचे नसेल तर तुम्ही काटा चम्मचने असे टोचे पण याला मारू शकता, पण मी इथे कट करून घेणार आहे. आणि सर्वच चेरी अशा पद्धतीने मी कट करून घेते आणि कट केल्यावर मग तुम्हाला परत दाखवते. आणि चेरीचा रंग पण तुम्ही बघू शकता इथे किती मस्त असा आहे. आणि ही चेरी बनल्यावर ना खाण्यासाठी मस्त आंबट गोड अशी लागते आणि खूप टेस्टी लागते. जेवढी ती मुरत जाते ना, तेवढी ती खाण्यासाठी आणखी छान लागते. आता पूर्ण चेरी आपली इथे कट करून झालेली आहे. आणि आता आपल्याला इथे लागणार आहे बीट. तर अर्ध बीट मी इथे कट करून घेतलेलं आहे बारीक आकारामध्ये, कारण चेरीला रंग येण्यासाठी आपण इथे फूड कलर वापरणार नाही त्यासाठी. आणि इथे मी कढई घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी 5 ते 6 चम्मच मोठे साखर घेतलेली आहे आणि अर्धा ग्लास इथे पाणी टाकून घेतलं. गॅस सुरू करून घेतला आणि आता आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. 1 तारी पाक करायचा आहे, 2 तारी नाही करायचा. आणि तुम्हाला जर इथे बीट वापरायचं नसेल तर तुम्ही फूड कलर वापरू शकता, पण मी इथे बीट वापरलेलं आहे. बीटामुळे पण छान नैसर्गिक रंग येतो आणि शिवाय रेसिपी आपली इथे मग हेल्दी पण बनेल. आणि आता या पाण्यामधली साखर विरघळलेली आहे. आणि आता 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा पाक घट्ट झालेला आहे, म्हणजेच की साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आणि आता आपला पाक इथे तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये चेरी टाकून घ्यायची आहे आणि सोबतच बीट पण टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी बीट टाकून घेतलं आणि आता चेरी टाकून घेते. आणि ही पूर्ण प्रोसेस व्हायला आपल्याला जवळजवळ 6 ते 7 मिनटं लागतात. आणि लो टू मीडियम हीटवरती आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. पाण्याचा रंग तुम्ही बघू शकताय, बीट टाकल्यामुळे आताच मस्त असा रेड झालेला आहे. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. आणि आता आपल्याला हे झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे. आणि जसं वेळ होतो तसा या पाण्याला छान असा रंग येतो बघा. आणि मस्तपैकी आता हे 7 ते 8 मिनिट आपण इथे शिजवून घेऊया. आणि बघू शकताय तुम्ही 5 ते 6 मिनिट झाल्यावर अशा पद्धतीने चेरीचा रंग चेंज झालेला आहे. मस्तपैकी पाक पण छान असा रेड रंग आलेला आहे, पाकाला पण छान. आता हे शिजून झालेलं आहे आणि पूर्ण आता चेरी शिजवून झालेली आहे. थोडासा पाक याच्यामध्ये शिल्लक आहे. तर आता आपल्याला हे एक रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे हा पाक जो आहे ना तो पूर्ण चेरीमध्ये मुरून जाईल. आणि दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते. तर बघा, दुसऱ्या दिवशी चेरीचा रंग किती चेंज झालेला आहे आणि मस्त अशी रेड दिसत आहे आणि खायला पण चविष्ट लागते. जवळून पण तुम्ही इथे बघू शकताय. आणि तुम्हाला जर एकदम कोरडी चेरी करायची असेल तर तुम्ही या पाकामधून ती काढून घ्यायची, किंवा जो पाक आपण शिल्लक ठेवला होता तो तेवढा ठेवायचा, नाही तो पूर्ण आटवून घ्यायचा, म्हणजे कशी कोरडी चेरी इथे आपली तयार होईल. पण जे आपण पाकातले गोड बोरं करतो ना, त्याच पद्धतीने मी ही बनवलेली आहे रेसिपी, म्हणून थोडासा पाक मी याच्यामध्ये शिल्लक ठेवलेला आहे. आणि तुम्ही जर कट न मारता जर चेरी शिजवली तर अशा पद्धतीने ती मस्त गोल आणि तट राहते, असे तिला सुरकुत्या पडत नाही. जर तुम्हाला अशी गोल चेरी पाहिजे असेल तर तिला कट न मारता तुम्ही छानपैकी अशी पाकामध्ये शिजवून घ्यायची. आणि आता आपली ही चेरी मी एका डब्यामध्ये काढून घेतलेली आहे, काचेच्या डब्यामध्ये काढून घेतली, म्हणजेच डब्यामधून काढून खाऊन घेता येते आपल्याला आणि परत झाकण लावून ठेवता येते. आणि भरपूर दिवस ही चेरी आरामात टिकते. फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, मस्त थंडगार चेरी खायला छान लागते आणि मस्त खाताना आंबट गोड अशी चव लागते याची. आणि खूप छान अशा रीतीने आपली ही चेरीची रेसिपी इथे तयार झालेली आहे. आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.